आज काल्याचा प्रसंग आहे. काला 8 दिवस सेवा केल्यानंतर काला आहे. काला म्हणजे पगार आहे, पगार. महिनाभर सेवा केल्यानंतर पगार घेण्याचा अधिकार आहे, तसा 8 दिवस आला तर काला. नाही तर काला विठ्ठल 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 8 दिवस जर तुम्ही सेवा केली तर सेवे अंती काला आहे. काला म्हणजे प्रसाद आहे, प्रसाद. आणि प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद म्हणजे प्रसन्नता. काला भेटला का त्याच्या जीवनात प्रसन्नता प्राप्त झाली पाहिजे. काला भेटला ना जीवन प्रसन्न झालं पाहिजे. आलं का लक्षात? काला म्हणून आपण म्हणतो 7 दिवस नाही आलं तरी चालते, पण कमीत कमी काल्याला तरी या. लोक पगारीवर फार जोर पाहिजे. विठ्ठल खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आज काल्याचा प्रसंग आहे. काला म्हणे दहीन लाईत आहे, दहीन लाईत आहे काल्यात. घरी नाही का दही लाई? घरी दहीलाही आहे बाबा, पण दहीलाही एकत्र केली तर कालवा काल होतो. काला नाही, काला नाही, ते कालवा कालव आहे. हा काला आहे. काल्यातलं दही सामान्य नाही, काल्यातली लाही सामान्य नाही. काल्यातलं दही भेटलं तरी फळ आहे, आणि काल्यातली लाही भेटली तरी फळ आहे. काल्यातलं दही भेटलं तर फळ काय? निळामने शिराचा बुंद हाती लागता परमानंद, परमानंदाचा लाभ आहे. आणि काल्यातली लाही भेटली तर सगळे दोष निघून जातात. लाही शीत लागता हाती, दोष देखून त्या पळती. दोषाचं क्षालन होते. म्हणून काल्यातलं दही आणि लाही आपल्या जीवनात प्राप्त झाली पाहिजे. दुःख नको वाटते लाही मिळवा, आनंद प्राप्त करायचा झाला तर दही मिळवा, असा हा काला आहे. देवाने काला सगळ्याला दिला नाही. देवा ज्याला काला दिला ते भाग्यवान आहेत. तयाविन कोणी नाही भाग्यवंते. देवानी काला कोणाला दिलाय नाही, पुन्हा पुन्हा केलाय नाही, एकदाच केला. देवाने काला एकदाच केला. थोडं वेगळं बोलू का? देवालाही काला डबल जमला नाही. वाक्य काय? देवालाही काला डबल जमला नाही. देवाच्या चरित्रात फक्त काल्याचा प्रसंग एकदाच आहे. काला एकदाच आहे, प्रसाद एकदाच असतो. म्हणून खऱ्या अर्थानं सांगायचं झालं आमचं भाग्य असं आहे, देवाला डबल जमला नाही ना. आमच्या ज्ञानोबाराला वाटेल तेव्हा काला जमला. पण आमचे संत आम्हाला 8-8 दिवसाला काला, 2-2 दिवसाला काला देतात. देवा असा हा काल्याचा प्रसाद आहे. देवानी दिलेला काला आणि साधून दिलेला काला देवाचाही काला आहे. देवानी दिलेला काला आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. ज्ञानोबाराही काला देतात. मग फरक काय? शेवटी त्याचं चिंतन करू. शेवटी मी करणार आहे चिंतन. आज काल्याचा प्रसंग आहे. तुकोबर आहे, काला देतात, पण काल्याची रीतीच आहे. काला कसा सेवन करायचं आमच्या संतांनी सांगितलं. पहिले देवचरित्राचा अनुवाद करा, नंतर काल्याचा प्रसाद सेवन करा. करोनी गोपाळ काला सेवो, करोनी गोपाळ काला सेवो, करोनी गोपाळ काला सेवो. येथे अनुवाद सदा सर्व काळ, येथे अनुवाद सदा सर्व काळ, येथे अनुवाद सदा सर्व काळ. करोनी गोपाळ काला करो, करोनी गोपाळ काला सेवो, करोनी गोपाळ काला करो. पहिले अनुवाद करा आणि मग काला आहे. अनुवाद प्रपंचात नाही, तिकडे वाद आहे, वाद. म्हणून तिकडे काला नाही. प्रपंचात वाद आहे, प्रवाद आहे, दुर्वाद आहे. इकडे अनुवाद आहे, अनुवाद. काल्यास सेवन करण्याची रीती संतांनी सांगितली. हेची अनुवाद सदा सर्व काळ, करोनी गोपाळ काला सेव. अनुवाद केल्याशिवाय काला नाही. तिकडे वाद आहे. माणसानं वादात पडू नये. वादो नावलंब्या. तुकोबारा म्हणतात मी वादात पडेल तर उभा राहीन वादावादी तरी फंदी सापडे. रिकाम वादात पडू नये. 2 बायची भांडणं चालली, बुवा मधून सकाळी सकाळी बुवा जात होते आणि पाहिलं भांडणं पार पोलीस स्टेशनला गेली, पार तिथून कोर्टात गेली. कोण होतं, कोण होतं? आम्ही म्हणे ती बोलली, ती म्हणे ती बोलली. चालू झाले त्यांच्याशिवाय. पण म्हणे तुमची भांडणं लागली, पहिले कोणच सुरुवात केली? कोण होतं तिथं? तिथं तो बुवा उभा होता ना. काही गरज आहे का यांना देणं? खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कोणाच्या वादात पडू नये, कोणाचा वाद पाहत बसू नये. विठ्ठल म्हणतात उभा राहीन वादावादी तरी फंदी सापडे. म्हणून वाद नको बाबा, प्रवाद नको. प्रवाद असतो पंडित लोकात. प्रवदंती पंडित. हा पंडित लोक प्रवाद करतात. खोट छान पण रेटू ना. प्रवदंती पंडित लोक. विवाद, विवाद देवासाठी असावा.
जगासाठी विवाद करू नये, विवाद ती जयासाठी तो जग जेठी श्री विठ्ठल. जीवनात काय असावं? संवाद असावा देवा. संवाद कुठं होते? संवाद कुठं होते? दोघं सारखे असले पाहिजे. ज्याच्या वृत्तीचा विषय एक आहे तिथं संवाद आहे. मग कोणी असला तरी. गवळी ज्ञानोबराय संवाद करतात कोणाशी? कावळ्याशी करतात. पहिलं तो घे काऊ कोकत आहे, पहिलं तो गे काऊ कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता है, पहिलं तो काऊ कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता है, चकून गे माय सांगता है, सकून गे माये सांगता है, पहिलं तो गे काऊ कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता है, सकून गे माये सांगता है राम, सकून गे माये सांगता है, पहिलं तो झाला का संवाद साधतो. जीवनात संवाद असावा. गुरु शिष्य संवाद आहे. दोन भक्त जवळ आले, संवाद आहे. भक्त को भक्त मिले, सज्जन को सज्जन मिले, हो गई दो दो बात, आणि गधे को गधा मिला. गध्याच्या एकत्र आलं काय? तिथं काही नाही. तिथं इथं सांगण्यासारखं नाही. अलग लक्षात. तिथं लाथ दुसरं काही नाही. म्हणून सांगायचं काय? संवाद आहे. संवाद असावा. जीवनात संवाद असावा. जीवनात काय नसावं? दुर्वाद नसावा. दुर्वाद म्हणजे वाईट बोलू नये माणसाने. त्या पुण्यात कॉर्पोरेशनच्या जरा पुढे गेलं का 3 माकडाचे चित्र आहेत तिथं. एका माकडानं असं केलेलं आहे, एकानं असं केलं. ते माकड वानर, 3 वानराचे फोटो ते पुतळे आहेत. त्यांचे असे एकान डोळे झाकले, एकान कान झाकले. काय सांगितलं ते? पहिलं सांगते वाईट पाहू नको, दुसरं सांगते वाईट ऐकू नको, आणि तिसरं सांगते वाईट बोलू नको. वानर नराला सांगते वानर विठ्ठल म्हणून माणसाला वाईट बोलू नये. ते सांगते वानर वानर. कोणाला सांगते? नराला सांगते बाबा जीवनात आदर्श जीवन जगायचं झालं तर 4 सूत्र आमचे तुकोबारा देतात. 4 सूत्र आदर्श जीवनाचे तुकोबारा देतात. काय सूत्र आहेत? महाराज म्हणतात अशुभन बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संताचा सयास, जनमित्र होई सकळाचा. पहिलं सूत्र आहे. जगात राहायचं ना, जगात जग मित्र झालं पाहिजे, जनमित्र होई सकळाचा. त्याच्यासाठी दुसरं सूत्र सांगितलं, वाणीनं वाईट बोलायचं नाही. लोक महाराज सहज बोलायचं झालं तर शिवीशिवाय बोलत नाही. पहिले शिवी शब्द पाठी अवतरे कृपा आधी नाही. शिवी शब्द पाठी अवतरे शिवी आधी. हो तुम्ही पहा जरा इकडं, जरा तुमच्या पलीकडे गेलं पाहिजे आणखी. अलग लक्षात. मला सांगायचं काय? अशुभ न बोलावी वाचा, वाईटाच्या संगतीत जाऊ नका, संग न करावा दुर्जनाचा, करी संताचा सायास. म्हणून जीवनात दुर्वाद नको, मग जीवनात असावा संवाद, आणि त्याच्या पुढे अनुवाद असला पाहिजे. परमार्थात अनुवाद आहे. देव आणि भक्त यांच्या संवादाचा अनुवाद तुकोबारे करत आहेत. आज अनुवादाचा अभंग आहे, कारण अनुवाद केल्याशिवाय काला नाही, पण अनुवादाचा अभंग निवडलेला आहे. महाराज अनुवाद करतात. देव गोपाळाला काय बोलले, गोपाळ देवाला काय बोलले, पण ते व्यापार युगात बोलले नाही, कलियुगात सांगतात. हे कस काय? त्याचं कारण आहे. तुकोबार म्हणतात देवाचा जो जो अवतार झाला ना, त्या प्रत्येक अवतारात मी देवाच्या सोबत जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. हे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार
तुकोबारा प्रत्येक अवतारात आहेतच. निद्रा करत होता, पायाजवळ होतो, निद्रा करिता. लंकेवर चालून गेला देवा, वानर रूपानं होतोच ना. आणि तू ज्यावेळेस कृष्ण झाला, आम्ही गोपाळ झालो, निद्रा करिता होतो पायी. सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असो. आणि मला वाटते गोपाळ आणि तुकोबारा वेगळे नव्हते. गोपाळ म्हणजेच तुकोबारा, तुकोबारा म्हणजेच गोपाळ होते, वेगळं काय. मग त्यांना मागच्या जन्मातलं सगळं आठवते, आम्हाला का आठवत नाही? मला वाटते आम्हाला आठवत नाही तेच बरं आहे. आम्हाला मागचं आठवत नाही तेच बरं आहे. आमच्या मागच्या जन्मात काय, कारण आमच्या या कर्म या भोगावूनच मागचं आम्हाला लक्षात येते. भोगे कळू येते मागील ते जन्म. मागच्या जन्मात आम्ही काय उचापाते केले हे भोगच आम्हाला आज सांगत आहेत. मला वाटते ते जर आठवत नाही तेच बरं आहे, आणि त्यांना सगळं आठवते ते चांगलं आहे. आमचं आठवलं, खरं सांगा बरं, कोणत्या गटारात पडलेलो होतो, काय गरज आहे मागचं आठवून तरी आपल्याला? आपल्याला आठवत नाही देवा. का आठवत नाही त्याचं कारण आहे. आपल्याला 2 वेळा दुःख झालं. एक जन्माच्या वेळेस आईच्या उदरातून बाहेर येतो दुःख सामान्य नाही. जसं मृत्यूचं दुःख आहे त्याच्या कितीतरी पट अधिक जन्माचं दुःख आहे. आपल्याला कळत नाही, अज्ञान आहे त्याच आपल्याला, म्हणून कळत नाही. तसं जन्माचं दुःख आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. पहा श्लोकावरचं चिंतन ज्ञानोबारायचं. मला सांगायचं काय, जन्माचं दुःख आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून या जीव भ्याला. तिथं किती वेळा जन्मा नाही, किती वेळा मरण यावे असं नाही, जन्मा यावे. जन्माचं दुःख आहे. दुसरं मृत्यूचं दुःख आहे. मृत्यूच्या वेळी आम्हाला 4 दुःख आहेत. कोणकोणते आहे का? विश्लेषजन्य दुःख आहे, तादात्म्यजन्य दुःख आहे, आगामी दुःख आहे आणि मोहजन्य दुःख आहे. या 4 दुःखांनी आमचा स्मृतिभ्रंश होते. काहीच आठवत नाही मागचं आम्हाला. देहातला मी म्हणून जगलेला असतो, या देहाला सोडून त्याला आतून बाहेर काढायचं आहे. अंगुष्ट मात्र असणार ते तत्व बाहेर काढायचं आहे. आणि मग त्यावेळेस ते यमाचा ज्यावेळेस फासा पडतो, त्याला ओढण्यात येते, त्यावेळेस ते काय दुःख सामान्य नाही, ते विश्लेषजन्य दुःख कठीण आहे. आगामी पुढं काय होईल ते दुःख आहे. मोहजन्य दुःख, माझं घर, माझी शेती, माझी केळी, माझा ऊस. आणि मग ते आतापर्यंत तादात्म्यानं जगलेलं मोहजन्य दुःख आहे. माझे पोरण, माझं घर, हे मोहजन्य दुःख आहे. तादात्म्यजन्य दुःख, हे 4ही दुःख मृत्यूच्या प्रसंगात असतात देवा. म्हणून आपल्याला मागचं आठवत नाही. पण साधू पुरुषाला हे दुःख का नाही, त्याचं कारण आहे ते भगवान परमात्म्याचं नाम आपल्या हृदयात धारण करतात. त्याच्यामुळे हे दुःख नाही. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देव नाम. देवाचं नाम गात येतो, पण ते दुःख त्याला नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. गर्भवासाचं दुःख त्यांना नाही, ते साधू पुरुषांना आठवते, त्यांना सगळं आठवते. हो, म्हणून योग्याने मागच्या जन्मात केलेली साधना त्याला पुढच्या जन्मात आठवते, आणि त्याची साधना पुढे चालते. 6व्या अध्यायात चिंतन आलं ज्ञानेश्वरीच्या. मला सांगायचं काय, तसं यांना आठवते. म्हणून मागच्या जन्मात गोपाळ अवतारात देव आपल्याला काय बोलला किंवा देवाशी आपण काय बोललो, या संवादाचा अनुवाद महाराज म्हणून करतात. विठ्ठल हा अभंग म्हणजे सोपं सांगतो. हा अभंग म्हणजे सोपं सांगू का तुम्हाला? हा अभंग कधी झाला? हा अभंग म्हणजे काय? निवडून आल्यानंतर सच्च्या कार्यकर्त्यांनी, आपल्या सच्च्या नेत्यांनी कार्यकर्त्याची घेतलेली मुलाखत म्हणजे आजचा अभंग आहे. काय लक्षात आलं नाही तुमच्या? निवडून आल्यानंतर नेत्यांनी, पक्ष आला, बहुमतानं आला, पण ज्याच्यासाठी कोणी रात्री पेट्या पोहोचवल्या, कुठं वाटप केला, कोणते मत कसे फोडले, कोण कुठून कुठं नेले, हे कोण कार्यकर्त्यांनी काम केलं. मग त्या नेत्याच्या लक्षात आलो आपण बहुमतानं, पण कशामुळे आलो? यांच्यामुळे आलो. आणि मग त्यांच्यासाठी प्रीती भोजन ठेवतो, तो एक दिवस कार्यक्रम ठेवतो. अलग लक्षात. आणि मग ते प्रीती भोजन ठेवल्यानंतर त्या प्रीती भोजनात गोपाळांनी देवाशी केलेला संवाद म्हणजे आज अभंग आहे. विठ्ठल देवानी गोपाळांकडे पाहिलं. गोपाळ ज्या पक्षात आहेत त्या पक्षात गोपाळ आनंदित नाहीत. गोपाळ ज्या पक्षात आहेत त्या पक्षात गोपाळ आनंदित नाही. आणि मग देवाने विचार केला, पहिल्या पक्षात जर अतृप्त घटक असतील तर त्याला फोडायला सोपं जाते. हे मला वाटत नाही इथं सांगण्याची गरज आहे, लवकर लक्षात येते. अलग लक्षात. अतृप्त घटक फक्त शोधायचे कोण आहेत,
देवाने बरोबर हेरले ते. प्रपंचाच्या पक्षात असणारे सगळे अतृप्त घटक शोधले. प्रपंचाच्या पक्षात कोणी सुखी नाही. कोणी सुखी आहे का इथं? सुखी आहे? एखादा हात वर करा ना, मी सुखी आहे म्हणून. जगी सर्व सुखी असा कोण आहे? जरा विचार करा, विचारी मना तुझी तुम्ही शोधून शोधून पहा, मला सांगू नका. कोणी सुखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. कोणी सुखी नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुखी आहेत, सगळे दुखी आहेत. फक्त एकच आहे, याला त्याचं बरं वाटते त्याला त्याचं बरं वाटते. खरं कोणाचंच काही नसते. तुम्हाला वाटते याचं बरं आहे बुवा, आम्हाला वाटते तुमचं बरं आहे का? आम्हाला तुमचं बरं वाटते, तुम्हाला आमचं बरं वाटतं. खरं काहीच नसते. एकानं जोडा बांधून आणला कोल्हापूरून 10,000चा जोडा. सोडा घालून गावभर फिरला. रोआबदार गडी होता, चांगली शरीर एष्टी चांगली. लोक म्हणायचे काय माणूस आहे राव, काय गडी आहे काय जोडा आहे. सगळं गाव जोड्याचं वरण चालू लागला. कर 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 आवाज होऊ लागला. महाराज देव वजनदार गडीत फिरून आला गावभर. पहिल्या दिवशी फिरून आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच निघाला गावात मंदिरात दर्शनाला. पण अनवाणी पायानच निघाला. पायात काहीच नाही, चप्पलही नाही. एकानं विचारलं का एवढा मोठा भारीचा जोडा असे काऊन अनवाणी पाय निघले? सगळेजण विचार का काल जोडा दिसत होता इतका चांगला जोडा, आज काऊन असे निघले? त्याने जोडा तुला चांगला दिसत होता पण चावत कुठं होता तुला काय माहिती? तुला तसा आहे. याचं त्याला बरं वाटते त्याचं त्याला बरं वाटते. त्या जोड्यानं केलं काय? जोडा तर गेलाच पण चप्पलही घालायला जागा ठेवली नाही. इतक्या जखमा केल्या. विठ्ठल विषय चालला. प्रपंचाच्या पक्षात आतापर्यंत कोणी सुखी नाही. कोण सुखी आहे? कोणी सुखी नाही. थोडं माफी मागून बोलू. देव जरी प्रपंचाच्या पक्षात आला तरी प्रपंचानं देवालाही सुखी केलं नाही. उद्या राजगादी भेटणार, रात्रीत राजकारण झालं, कुठं जावं लागलं? आलं तुमच्या लक्षात? आता वनात सुख आहे का? दोघे नवरा बायको गेले वनात. महाराज राजाचा पोरगा वनात. बरं तिकडं त्या बाबाला कळलं. ते बिचारी स्वर लावायला लागली. महाराजाचा स्वर खाली आला. बिडवलं मॅच झाला ना, स्वर आहे म्हणून असं झालं. आलं का लक्षात? ऐका, झालं असं. त्या रावणाला कळलं. पहिल्यांदा आणाय गेलो नाही भेटली. आता वनात आहेत, प्रतिकूल अवस्था आहे, स्वारी करायला काही हरकत नाही. स्वारी केली रावणाने, सीतादेवीला घेऊन गेला. आता सुख आहे? आता सुख आहे? नाही. बायकोचा शोध लावायला भरपूर दिवस गेले. एका पक्षाने मदत केली, सांगितलं या दिशेला घेऊन गेला रावण. जटायू महाराजांनी आता सुख असेल? नाही महाराज, आता तरी काय सुख महाराज. जड समुद्रानं रामाला 3 दिवस वाट दिली नाही. महादेवा 3 दिवस वाट नाही भेटली. इकून तिकून 3 दिवसांनी बंद केला. तिकडे गेलेत. रावणाचा वध केला. सीतेला घेऊन आले. 14 वर्ष वनवास संपला. राज्यात आले. आता सुखी असते? नाही. संध्याकाळी जेवण झालं ना, ते संध्याकाळी जरा शतपावलीला निघाले महाराज. शतपावली करता 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 एका दारात आले. आणि दारात आल्यानंतर दोघा नवरा बायकोचं भांडणं पेटलेलं होतं. काय पेटलेलं होतं? ती माहेरी गेली होती दिवाळीला. तिनं सांगितलं होतं 3 दिवसात येतो. भावबीज झाली तरी ती काय आली नाही. मग याचा पारा चढला आणि नेमकी ती संध्याकाळी आली. दोघांचं भांडणं पेटलं महाराज. आणि ते भांडणं पेटल्यावर तो म्हणू लागला, अगं 6 महिने दुसऱ्याच्या घरात घ्यायला तुला काय सहिष्णू राम वाटलो का काय? तो बायकोला बोलला आणि या बाबानं बाहेरून ऐकलं. आणि ऐकल्याबरोबर झालं काय? रातभर बेचैन अवस्था आहे. रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उठले, लक्ष्मणाला बोलावलं आणि सांगलं, लक्ष्मणा तुझ्या वहिनीला वनात सोडून ये. म्हणे इतके दिवस राहून समाधान झालं नाही? म्हणे नाही, आता घरात ठेवायचं नाही, वनात सोड. राज्य आहे, सगळं आहे, पण सीतादेवी जवळ नाही. काय सुख आहे सांगा ना मला. प्रपंचानं देवाला तरी सुख दिलं का? आता शेवटचं विचारतो तुम्हाला. बापाची पोराची पहिली भेट कुठं झाली पाहिजे?
पोरगा झाल्यानंतर किती दिवसांनी भेटा गेले तुम्ही? जर आठवण राव, आपलंच आठवण. तिकून हॅलो काही इकून आलो. हा? आलं का लक्षात? असं म्हणतात मुलं ते स्वर्ग दोन बोटच राहते. झालं असं. रामप्रभूचे दोन्ही मुलं कधी भेटलेत? कधी भेटलेत? कधी भेटले? युद्धात. डायरेक्ट युद्धभूमीत भेटलेत. हातात धनुष्य घेऊन दोन्ही पोर अंगावर चालून आले. पहिली भेट बापाची पोराची. सांगा आता सुख आहे का त्या पोरापासून? आपले पोरं जर आपल्या विरोधात फॉर्म भरून उभे राहू लागले तर सुख होईल का? नाही ना. मग खरं सांगा काय सुख आहे? देव जरी प्रपंचाच्या पक्षात आला तरी प्रपंचाने आतापर्यंत कोणाला सुख दिलं नाही. प्रपंचाच्या पक्षात सगळे दुःखी आहेत. देवाने सगळ्यांना पाहिलं आणि सगळे दुःखी असणारे गोपाळ यांना सुखाची इच्छा आहे. सुखासाठीच ते सगळे क्रिया करू लागले. मग यांना सुखाची इच्छा असेल तर सुख पाहिजे असेल तर प्रपंचाच्या पक्षात सुख भेटणं कदापि शक्य नाही. म्हणून देवाने गोपाळांना आवाहन केलं, गोपाळ हो, तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल तर एक करा, तुम्ही माझ्या माग या, माग या. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, तुम्ही सुख पाहिजे असेल तर माझ्या पक्षात या. म्हणे देव येतो तुझ्या पक्षात, करशील काय? तुम्हाला पोटभर देतो, पुरे म्हणाल एवढं देतो. आश्वासन दिलं, आश्वासन. निवडणुकीच्या आधी वातावरण निर्मिती करावी लागते, माहितीये का तुम्हाला? काय हे देतो ते देतो, पत्रिकाच काढावी लागते. आमचा अजेंडा काय, आम्ही कशासाठी उभे राहिलो, उमेदवार कशासाठी झालो. देवाने सांगलं आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. हे आश्वासन आहे, आश्वासन. बर म्हणे देवा तुझ्या पक्षाचे काही नियम आहेत का? मग नियमाशिवाय थोडी पक्ष असतो. म्हणजे काय नियम आहे? हळूहळू चलान, कोणी कोणाशी न बोला. म्हणजे आज पक्षात आल्यावर उद्याच मंत्रीपद मागू नका, घाई करू नका. मग तुम्ही म्हणाल मी ते तर बरोबर एकदाच आलो, एकाच दिवशी आमचा पक्ष प्रवेश झाला, त्याला दिलं मला का नाही? कोणी कोणाशी न बोला. हे कुरघोडीचं राजकारण पक्षात काही कामाचं नाही. त्याच्यामुळे पक्ष डब घायला येतो, असं काही करू नका. कोणी कोणाशी न बोला. म्हणे देवा पटलं, नियमही पटले. म्हणे मग मागच्या यायचं काय करायचं? म्हणे मागच्या यायचं संबंध तोडायचा. तो का म्हणे सांडा घाटेन तेने नये भरू पोटे. मागच्या पक्षाचा संबंध तोडा आणि तुम्ही माझ्या पक्षात या. तुम्ही जरा साशंक मुद्रेत माझ्याकडे पाहिले, महाराज कोणत्या पक्षाचा असेल? त्याचं उत्तर सांगतो. माझ्याकडे दोनच पक्ष मला माहित आहे, एक प्रपंचाचा पक्ष, दुसरा परमार्थाचा पक्ष. प्रपंचाच्या पक्षात सगळे गोपाळ दुःखी आहेत आणि प्रपंचाच्या पक्षातल्या गोपाळांना सुखाची इच्छा आहे. देवाने आश्वासन दिलं, आवाहन केलं, नियम सांगितले. प्रपंचाचा संघ गोपाळाने देवाच्या सांगण्यावर तोडला, विच्छेद केला. तुका म्हणे त्याचा संघ नव्हे भला आणि शोधित विठ्ठला जाऊ आता. प्रपंचाचा पक्ष सोडला. बहुता संगती बहु पावलो फजिते, भले केले नंद बाळे मागीलाचे तोंड काळे. बरं झालं देवा. आणि मग त्यांचा संघ तोडल्यानंतर सगळे गोपाळ देवाच्या पक्षात आले, देवाच्या सहवासात आले, देवाच्या संगतीत आले आणि मग अतिशय आनंदित दिसू लागले. इतकी दिवस सगळ्याच्या चेहऱ्यावर 12च वाजलेले होते.
वाजायचे आणखीन 12च वाजलेले होते. कोणीच प्रसन्न नाही. किती असलं तरी प्रसन्न नाही, काही नसलं तरी प्रसन्न नाही. मग मात्र देवाच्या पक्षात आल्यानंतर असे चेहरे प्रफुल्लित झालेले, प्रसन्न आनंदानं उड्या मारणारे गोपाळ पाहिल्यानंतर देवाने विचारलं, गोपाळ हो, आधी तुम्ही तिकडं होते, दुःख भोगत होते, आता तुम्ही आपल्या पक्षात आले, आपली स्थिती काय? आपल्याला माझ्या पक्षात आल्यानंतर काही अनुभूती आली का? ती अनुभूती अभंगाची. तुझे ये संगते, तुझे ये संगते, तुझे ये संगते, तुझे ये संगते, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझे ये संगते, तुझे ये संगते, तुझे ये संगते, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती. तुझ्या संगतीत आलो त्या दिवसापासून आम्ही निश्चिंत झालो. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. तुझ्या पक्षात आलो देवा, निश्चिंत झालो. तुकोबार म्हणू लागले, संगतीत आले निश्चिंत झाले, हे काय जुळत नाही. तुकोबार आहे. तुम्हाला काही शास्त्र माहित आहे का? म्हणे कायच तो देवा म्हणायचं तुला. म्हणे शास्त्र सांगते संगात गेल्यानंतर निश्चिंती नाही, संगात बाधा आहे. संगी ही बाध्यते लोकी निसंगे सुखमश्नुते. आणि तुम्ही सांगता संगात गेलो निश्चिंती प्राप्त झाली. तुमचं खरं का शास्त्र खरं? तुकोबार म्हणे देवा खरं सांगू का, तुझा शास्त्राचा अभ्यास जरा कच्चा दिसतो बरं. पाठाला गैरहजर होता वाटते बहुतेक तू. लक्षात कधी कधी त्या पाठाला त्या क्लासला चट दिली का मग नाही लक्षात येत ते विषय. तसं तुझ्या काय कच्चा आहे का काय देव जाणे. म्हणे तुकोबार म्हणायचं काय? म्हणे देवा आम्ही सांगितलं तुझ्या संगतीत आमची निश्चिंती झाली. म्हणे मग ते शास्त्र सांगते संगात बाधा येते, ते काय खोटं आहे का? म्हणे ते खरंच आहे. पण देवा कोणाच्या संगतीत बाधा आहे, कोणाच्या संगतीत निश्चिंती, हा मात्र विचार आहे. विठ्ठल एका संगतीत गेल्यावर बाधा आहे आणि एका संगतीत गेल्यावर निश्चिंती. एक संगती बाधक आहे. 5 जण सांगितले, 5 महापापी, मोठे पापी 5 आहेत म्हणे. ब्रह्महत्या करणारा, चोरी करणारा, दारू पिणारा, गुरुपत्नीचं गमन करणारा, हे 4 नावं सांगितले. नाव विचारलं 5वा कोण आहे? 5व्याचं नाव सांगितलं पण निर्देश केला. ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, गुरुंगनागमनम, महंती पातकान्या हो. पण 5वा कोण आहे? त्या 5व्याचा निर्देश केला संसर्गात ते सह. म्हणजे ब्रह्महत्या करणारा महापापी आणि त्याच्या संगतीत राहणारा महापापी आहे. चोरी करणारा महापापी आणि चोरीला अनुमोदन देणारा महापापी आहे. गुरुपत्नीचं गमन करणारा महापापी आहे. गुरुपत्नी गमनाला च्या सहवासात राहणारा महापापी आहे. दारू पिणारा महापापी आहे. त्याच्या संगतीत गेला तरी महापाप बसते. एखादा म्हणतो मी फक्त त्याच्या संगतीत गेलो, सोबत गेलतो, त्याची डिश वेगळी होती, आपली डिश वेगळी होती, पण गेला ना तो त्याच्या संगतीत गेला तरी बाधा झाल्याशिवाय राहत नाही. पण दारू पिणाऱ्याच्या संगतीत सुद्धा जाऊ नये म्हणे. दर्शनात, स्पर्शनात, गमनात त्याचं दर्शन झालं तर जयाचे दिठी पाप वाढे. त्याच्यावर दृष्टी पडल्यानंतर सुद्धा पाप होते. अशी काही लोक आहेत बाबा. म्हणून सांगितलेलं आहे का संगतीत गेलं तरी दोष आहे, पण एक संगती बाधक आहे. दुसरी परपंचाची संगती, सामान्य जीवाची संगती, ती संगतीच नाही, सगळी विसंगती आहे. मी नेहमी दृष्टांत देतो. मराठी प्रांतातला पोरगा, खातगावचा पोरगा आणि कर्नाटकातली पोरगी लग्न जुळलं.
लग्न झालं. मला आजचं सांगायचं ना, आजचं कुठून कुठेही जुळते. ते फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे ना, इंस्टाग्राम आहे. ते तुकोबराचा काळ, कर्नाटकातली पोरगी लग्न जुळलं. कर्नाटकातून पोरगी खातगावला नांदायला आली. पहिल्यांदा दोघंही सासरवाडीला जायला निघले. जवळचं स्टेशन तुमच्या दौंडच घेतो ना. के कर्नाटक एक्सप्रेस तिथे येते ना दौंडला, का जेऊरला थांबते? नाही, जेऊरला नसेल थांबतो, दौंडच घेतो. बरं आहे, बिगवून घेऊ. बरं आहे का, दौंड स्टेशनला के कर्नाटक एक्सप्रेस सासरवाडीला जायला निघाला. दोघंही गाडीत बसले. गाडी निघली. इतका मर्यादेचा काळ. ती सीटवर बसली. हातीच्या जवळ बसला नाही, दारात उभा राहिला. बायको जवळ बसायला लाजत होता. इतका मर्यादेचा काळ होता. अलीकडे बदल झाला. दोघं हातात हात देऊन चालतात. एका तत्वचिंतकाला विचारलं, का हा बदल का झाला? नाही महाराज, त्याला पूर्वी माहित होतं आपण किती जरी पुढे गेलो तरी आपली बायको मागच येणार. मी पुढचं काही बोललो नाही. अलग लक्षात. तो पूर्वीचा काळ, मर्यादेचा काळ. आणि मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, महाराष्ट्राचा प्रांत मागं पडेपर्यंत सुद्धा तू बसला नाही तिच्या जवळ येऊन. महाराष्ट्राचा प्रांत मागं पडला, कर्नाटकाकडला भाग लागला. त्याला वाटलं आपली बायको आहे, बसायला काय हरकत आहे. बायकोच्या शेजारी बसला. तिनं बिचाऱ्याने डोक्यावरून पदर घेतला आणि त्याला वाटलं आता बायकोला आपण बोलू. आतापर्यंत तो तिला बोलला नाही, ती त्याला बोलली नाही. जुळलं कसं मला काही माहित नाही. तो कुमार जुळवलं, मला तरी काय हरकत आहे सांगायला. शेजारी बसला. बरं बायकोला काय बोलावं? पहिल्यांदा बोलणं, ते मंगलाचरण चांगलं जमलं पाहिजे म्हणे. त्या मंगलाचरण पुढचं गणित अवलंबून असते. मंगलाचरण साधलं तर चंद्रमुखी, आणि ते मंगलाचरण बिघडलं का मग लक्षात येते चंद्रमुखी नाही हो, ही तर सूर्यमुखी आहे. आणि पारच बिघडलं तर लक्षात येते सूर्यमुखी नाही, तर ज्वालामुखी आहे. बायकोच्या शेजारी बसला. काय बोलाव काय बोलाव काय बोलाव, शब्दच आठवला नाही. तेवढ्यात गाडी एका स्टेशनला थांबली. अगं म्हणे, पाग तुझ्या माहेराकडला भागला लागला ज्या स्टेशनला गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय? घटना अशी होती, तिला मराठी कळत नव्हती आणि याला कर्नाटकी समजत नव्हती. जुळलं कसं मला माहितच नाही. त्यानं विचारलं, या स्टेशनचं नाव काय? तिला मराठी कळतच नव्हती. पती काहीतरी बोलतो, लक्षात आलं. तिनं उत्तर दिलं, येनंद्री. काय उत्तर दिलं? येनंद्री. काय उत्तर दिलं महाराज? म्हणा येनंद्री. म्हणा ना येनंद्री जोरात. तुम्ही नव्हते का गाडी? ऐका, हा. तिनं उत्तर दिलं. काय दिलं महाराज? येनंद्री. हा, असं पाहिजे बाबा. येनंद्री जसं उत्तर आलं. येनंद्री शब्दाचा अर्थ आहे काय म्हणता. येनंद्री म्हणजे, येनंद्री शब्दाचा अर्थ होतो काय म्हणता. त्याला वाटलं आपल्या बायकोने स्टेशनचं नाव सांगितलं. काय? येनंद्री. प्रवास चालू झाला महाराज. जवळ स्टेशन होतं, असे आहेत नाही का ते तुमच्या जवळ स्टेशन आहेत नाही. हा, लगेच काय अंतरावर दुसरं स्टेशन लागलं. ए म्हणे, आता पहा बरं बाहेर, सांग बरं आता या स्टेशनचं नाव काय? तिनं पुन्हा उत्तर दिलं, येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणता. येनंद्री शब्दाचा अर्थ विसरू नका. येनंद्री म्हणजे काय म्हणता. त्याला काय लक्षातच येत नव्हतं. त्याला कर्नाटकी समजतच नव्हती. त्याला वाटलं मागही येनंद्री गेली ना आता येनंद्री आली. त्यानं विचार केला, मागची खुर्द असेल ते बुद्रुक असली पाहिजे, आणि ती बुद्रुक असेल ती खुर्द असली पाहिजे. पुन्हा तिसरं स्टेशन लागलं. पुन्हा खिडकीतून हात बाहेर काढला. अगं म्हणे, पहा बरं आता, सांग बरं आता या स्टेशनचं नाव काय? तिनं पुन्हा उत्तर दिलं. काय दिलं महाराज? तू होता का गाडीचा? मग तू कस काय सांगतो येनंद्री? तिनं पुन्हा उत्तर दिलं. काय? येनंद्री. आणि येनंद्री उत्तर आल्यावर तो विचारात पडला. खुर्द गेली, बुद्रुक गेली, तिसरी येनंद्री आली कुठून? मनाचा समज केला. माग धरण दिसत होतं. धरणग्रस्ताची 5-10 गावं होतात का नाही? तुम्हाला सांगण्याची गरज आहे? इथं जवळच आहे. तुमची किती आहेत केतूर? 2-3 ना? खतगाव 3 आहेत का? म्हणजे तुम्हाला सांग, म्हणजे कमीत कमी 3दा सांगायला काही हरकत नाही. एक जाऊ द्या, धरणग्रस्त एक येनंद्री असेल. मनाची समज करून टाकू आपण आता. 4थं स्टेशन लागलं. अगं म्हणे, पहा जरा बाहेर, गाव धार्मिक वाटते. कीर्तन करत आहे, कीर्तन चालू आहे. कोणतं स्टेशन आहे सांग बरं आता या स्टेशनचं नाव काय? तिनं पुन्हा उत्तर दिलं. काय दिलं महाराज?
सगळं विसरतील पण येनंद्री विसरणार नाही ते विठ्ठल. तिनं पुन्हा उत्तर दिलं, येनंद्री आता त्याची तळपायची आग तुमच्याकडे मस्तकात मला वाटलं का खाली उतरते. मस्तकात आली, त्याला वाटलं आपण हिच्या माहेरकडे आल्यामुळे ही आपली मस्करी तर करत नाही. आता तुमची परीक्षा आहे दोघाची बरं का, आता सावध राहा. आणि याच्यात तुमचं सगळं मला कळणार आहे, घरचा प्रपंच लक्षात घ्या. हा मग तुम्हाला सांगतो मी. हा ऐका, घरून भांडून आले का तसे आले सगळं सांगतो तुम्हाला, फक्त पहा. आता ते आहेत परीक्षाच. पुढचं स्टेशन येऊ दिलं त्यानं. रागावलेला आहे, बाई माग सारली, डोळे लाल आहेत. हे पाहता बाय, पा बाहेर, पा बाहेर, पा बाहेर, पा सांगता या स्टेशनचं नाव काय. तो रागावलेला पाहिल्यावरती म्हणे, ये 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 नंद्री, ये नंद्री म्हणल्या बरोबर. महाराज जाऊ न करावं असं बरं आलं का लक्षात. जसं तिच्या कानाखाली बसली ना महाराज, तिची भाषाच बदलली. याग भडत्री, याग भडत्री, याग भडत्री. आपल्याकडे का भडकता म्हणत नाही का हो आपण. याग भडत्री शब्दाचा अर्थ आहे का रागावता. ते म्हणे आग मार खाण्याच्या आधी सरळ सरळ सांगितलं असतं या स्टेशनचं नाव याग भडत्री येते, खाल्ली कशाला असती. मी त्याला हसू नका, हे आपलं चाललं. एकाचे उत्तर एकाचे उत्तर, एकाचे उत्तर, एकाचे उत्तर केला मराठे प्रतार. एकाचे उत्तर एकान, एकाचे उत्तर एकान, एकाने केला मराठे प्रतार. एकाचे उत्तर एकान, एकाचे उत्तर एकान. याला म्हणतात विसंगती. कानडीने केला मराठा व्रतार, एकाचे उत्तर एका नये. खऱ्या अर्थाने याला विसंगती म्हणतात, यात हे सुख नाही. गोबर म्हणतात आम्ही विसंगती केली नाही, दुसंगती केली नाही. देवा सुखरूप परमात्म्या तुझी संगती केली, तुझी संगती झाली आमुची. जगाच्या संगतीत गेल्यावर पतन आहे, देवाच्या संगतीत गेल्यानंतर सुख आहे. पतन पंगती जगाची, देव होई जेते देवाची संगती, पतन पंगती जगाची. देवाच्या संगतीत जीव देव होतो आणि जगाच्या संगतीत मात्र खऱ्या अर्थानं पतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवा आज आम्ही तुझी संगती केली. देवाच्या संगतीत आलं म्हणजे संगतीत म्हणजे शरीरानं तिथं आलं म्हणजे संगती असा त्याचा अर्थ नाही. कधी कधी लोक कीर्तनात असतात पण ती कीर्तनात नसतात. म्हणजे कीर्तनात बसलेला असते पण तो कीर्तनात बसून कीर्तनात नसतो, ते दुसरंच चाललेलं असते त्याचं. केळीचा व्यापारी येतो म्हणला होता, बाबा सोडते कधी. वरचे बदलते वेळ दिसायला लागलं. कीर्तनात नाही, कीर्तनात नाही. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. आलं का लक्षात. संगती या शब्दाचा अर्थ आहे वृत्तीनं देवाच्या संगतीत पाहिजे. भले देह प्रपंचात असू द्या, देह भलताही प्रपंच कुठेही असू द्या, पण आत मात्र देव असला पाहिजे, ती संगती आहे. आलं लक्षात. ज्यावेळेस आत चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर, चित्त से चित्त मिले. चित्ताला चित्त भेटल्याशिवाय संगती होत नाही. पण चित्ताचा विषय, वृत्तीचा विषय देव झाला पाहिजे. देहाचा विषय कधी कधी देवाच्या जवळ राहतात पण देव नाही होत. पाण्यात राहतात पण नरम होत नाहीत, घसरून दुसऱ्याला पडतात. देवाच्या संगतीत देवाच्या संगतीत भले मग ते अतिशय आनंद आहे. देहही देवाच्या संगतीत आहे आणि चिंतनही देवाचं चालू आहे. मला वाटते तो श्रेष्ठ आहे. पण खऱ्या अर्थानं देह कुठे असू द्या प्रपंचात, प्रारब्धवशात देह कुठे आहे सांगायला जमत नाही, पण चित्तात देव पाहिजे.
बरं म्हणतात आम्ही ते केलं, तुझी ही संगती झाली आमुची निश्चिंती. आमचं जीवन निश्चिंत झालं. प्रपंचात चिंताच आहे, कोणती तरी चिंता प्रत्येकाला आहे, कोणती तरी चिंता आहे, पण देवाच्या संगतीत देव जीवन निश्चिंत होते. देव आम्ही निश्चिंत झालो. का निश्चिंत होते? कारण देवाजवळ काहीच कमी नाही. देव समर्थ आहे, स्वतंत्र आहे आणि उदार आहे, म्हणून जीव निश्चिंत आहे. दुसरी विशेषता आहे, देवाच्या संगतीत गेल्यावर जीवाला विचार प्राप्त होते. यद भावीन तद भावी भावी चन्न तदन्यथा इति चिंता विषग्नोयम बोधो भ्रमनिवर्तक. अशा बोधावर तो जीव जातो का, आणि हा विचार देवाच्या संगतीत त्याला भेटत असल्या कारणानं जीवन निश्चिंत होते. कळलं? आमच्या संगतीत आले, तुम्ही निश्चिंत झाले. त्याचं कारण काय? म्हणे देवा दोनच चिंता प्रामुख्याने जीवाला आहे. हे भरावं, लोकांनी आपल्याला मानावं. इथवर पोट आहे, किती आहे आपलं मोजून पाजाच्या एवढंच. किती खाल्ला असेल महाराज? वय काय तुझं बाळ? 16. एका दिवशी किती जेवण लागते तुला? किती चपात्या खातो? 3. किती वेळ जेवतो? 3 वेळा. 3 त्रिक 9 झाल्या चपात्या. भात एवढा भात खात असेल ना. भाजी एका वेळचं जेवण 300 ग्रॅम धरू का? एका दिवसात तू किती खातो? 1 किलो. 1 किलो अन्नाचा फडशा एका महिन्यात किती खाल्लं? ढोबळ मानाने हिशोब करा ना. त्याचं काय आपलं काय, सगळं फक्त उदाहरण म्हणून त्याला पुढे घेतलं मी. किती खाल्लं? 30 किलो. एका वर्षात. गणित माझं कच्च आहे, मला गणित येत नाही. गणित खरं कच्चच आहे. मॅथ इज अ गेम, डोंट स्टडी बट मेक इट प्ले. विठ्ठल. गणित हा खेळ आहे म्हणे. मॅथ इज अ गेम, डोंट स्टडी बट मेक इट प्ले. तो खेळ खेळला पाहिजे. किती सांग ना आता? 12 महिने. 9,000. तुझं लईच पक्क दिसायला लागलं विठ्ठल. 30 किलो एका महिन्यात. 6 महिन्यात किती? 18. 1 क्विंटल 80 किलो. 800 किलो 80 किलो. म्हणजे जवळजवळ वर्षाचं घ्या ना. 12 36 3,360 किलो वर्षाचं खाल्लं. 16 जाऊ दे, त्याचे 6 सोडून देऊ ना तसे. बरं किती पोते बसले असतील पोटात? एका वर्षात 3-4 पोते बसवायला लागला तो. भरलं का तो पोट? याचा अर्थच आहे हे पोट भरत नाही. माझा विषय हे चालला का किती पोते रिचवले तरी हे पोट भरत नाही. जीवाला अपेक्षा एक आहे, भोगाची याची, आणि दुसरी लोकांनी आपल्याला मानावं द्याची. या दोन्ही गोष्टी जीवाला पूर्ण करण्यासाठी जीव सतत धडपड करत आहे, सतत धडपड करत आहे. आणि या दोन्ही गोष्टी पूर्ण जर कोठ होत असतील तर देवाच्या संगतीत होते. तुकोबर म्हणतात, देवा तुझ्या संगतीत निश्चिंत होण्याचं कारण आतापर्यंत नाही पाहिलेले भोग नाही देखील ते मिळे, 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 सुखाचे सोहळे, भोग सुखाचे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखील ते मिळे, भोग सुखाचे सोहळे.
देवा आतापर्यंत नाही पाहिलेले भोग आणि त्या भोगाच्या जोडीला सोहळा आहे तुझ्या संगतीत आहे. परपंचात भोग आहे पण सोहळा नाही. त्या भोगाच्या जोडीला रोग आहेत. भोगे रोगा जोडून या. प्रपंचात भोगाला जोडीला रोग आहे. कोणताच भोग तुम्हाला शाश्वत बनत नाही. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, समाधान म्हणून या मनी मानून गेलो, म्हणून या मनी मानून गेलो. करावे ते मनी समाधान, करावे मनी समाधान म्हणून भोग हे संचितानुसार भोग प्राप्त होतात आणि मला वाटते ते काही शाश्वत नाही, टिकणारे नाही. क्षणाला विरसम दुःखैक बीजम तच्चिकीर्षन्ति मंद. क्षणाला विरस होणारे दुःखाचं बीज आहे. अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करते. नचिकेतानी कठोपनिषदात सांगितलं हे भोग शाश्वत नाहीत बाबा. स्वभावा मर्त्यस्य तत्सर्वेंद्रियाणाम जर्यन्ति तेजः अपि सर्व जीवित मल्पमेव. 3 विशेषण त्यांनी दिले. याचा स्वभाव मर्त्य. याचा अर्थ लक्षात आला का? प्रपंचातला कोणताच विषय टिकणार नाही. एक भोग तरी संपतील किंवा भोगता तरी संपेल. पैसा तरी संपेल किंवा पैसेवाला तरी संपेल. घर तरी पडेल किंवा घरातला तरी बाहेर काढावं. प्रपंचातला कोणताच भोग शाश्वत नाही. स्वभावामर्त्यस्य तत्सर्वेंद्रियाणाम जर्यन्ति तेजः. आम्हाला वाटतं आम्ही भोग भोगाय जातो. नाही बाबा, भोग आम्हाला भोगत असतात. साखरेनं माणसं खाली का माणसाने साखर खाल्ली? हो, माणसानं साखर खाल्ली का साखरेनं माणसं खाल्ली? तुमच्याकडे साखरेचे पोते माणसं खाते का? माणसानं साखर खाली का साखरेनं माणसं खाल्ली? माणसानं साखर खाल्ली. आता ते बरोबर आलं त्याच्या दृष्टीनं. पण खरं सांगू का, माणसानं साखर खाल्ली नाही. आणखीन कारखान्यात तशीच शिल्लक आहे. साखरीनच माणसं खाल्ले. आता सांग, दातानं सुपारी खाली का सुपारीनं दात खाल्ले? दातानी सुपारी खाल्ली का सुपारीनं दात खाल्ले? ऐका, सुपारी तशीच आहे, दातच गेले. सुपारीनं दात खाल्ले. आलं लक्षात? भोगानं भोगता. आम्हाला वाटते भोग भोगतो. नाही बाबा, भोग आम्हाला भोगत असतात. म्हणून शाश्वत नाही. आणि हे आम्हाला दिव्य जीवित बनवत नाही, दीर्घजीवी सुद्धा नाही. हे आम्हाला अल्पजीवी बनवतात. विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधू. जन्म मरणाची अनिष्ट परंपरा विषय लावून देतात. म्हणे शाश्वत नाही. देवाच्या संगतीत दिव्य भोग आहेत. पण तुकोबा रमतात. देवा नाही देखील ते वेळे भोग सुखाचे सोहळे. सोहळा आहे. कुठं सोहळा आहे? इथे सोहळा आणि तिथे सोहळा आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडला माझी कीर्ती. दोन्हीकडे त्याची उभयलोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिली. देव जर चित्तात धारण केला, देवाची जर संगती केली तर त्याची कीर्ती होते. आज आपण सखाराम महाराजाचा उत्सव का करतो? बाबांचं स्मरण का करतो? आपल्या पूर्वजांचं आम्ही स्मरण करत नाही, पण त्यांचं करतो. का करतो? त्याचं कारण आहे, त्यांनी जग नाही धरलं, त्यांनी देव चित्तात धरलेलं आहे. देव चित्तात जर धारण केला तर देवा तो अखंड राहतो. अखंड राहतो, त्याचा नाश नाही होत. म्हणून सांगितलेलं आहे त्याची उत्तम कीर्ती अशा प्रकारची उत्तम लोकात होते. कीर्तिमुखच देव होतो. कीर्तिमुख त्याचे नारायण. म्हणून त्याचा सोहळा होतो. अलग लक्षात पटलं. तुकोबाराला विचार का हो तुम्ही पहिल्या पक्षाची निंदा करता, आमच्या पक्षाची स्तुती करता, याचं कारण काय? तिकडं काय म्हणजे तिकडं काय देवा? घरी विचारताच कशाला? त्या प्रपंचाच्या पक्षात सगळं आसारच आहे आणि तुझ्या पक्षात सगळं सारच आहे. अभंगाचं तिसरं. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी
विचारताच काय तिकडं सगळं काय ताक आहे ताक. घरी घरी घर लक्षात आलं का तुमच्या? घर 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 लागेपर्यंत आहे ते घर घर. तिकडं आहे ताक 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 आहे ना. ताक पाहिलं असेल ना. ताक ताक म्हणजे काय? आंबट पाणी, दुसरं काय? सगळं सार काढलं. ताक आयुष्यभर प्रपंच करतो तिकडं ताक राहते. ताक ताक आलं का लक्षात तुमच्या? आयुष्यभर ज्यांच्यासाठी मरमर करतो शेवटी ती म्हणते आमच्या यांना ना अक्कलच नाही. आणि पोरं म्हणतात आमच्या मताला काय कळतच नाही. मला वाटतं याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. याला ताक म्हणायचं. ताक लक्षात. ए या फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडुचुता रुखची हा. आलं का लक्षात? घरी ताक आहे पण देवा तुझ्या संगती सगळं सार. येथे न मदिताचे सार शब्दाचा अर्थ आहे नित्य आहे. नित्य सारा सार विचारता भ्रांती ते पाहे असारता आणि सार ते स्वभावता नित्यसे. म्हणून देवा तुझ्या संगती सगळं सार आहे. असं सार आहे. परमार्थात केलेलं काही वाया जात नाही देवा. आणि आयुष्यभर मरमर करून साठवलेला साचवलेला प्रपंच क्षणात मृगजळवत जाईल रया. म्हणजे अनित्य आहे तो. असार आहे याचा अर्थ अनित्य आहे. आणि परमात्म्याच्या संगतीत सगळं सार आहे. तुकोबरे पटलं. तुम्ही प्रपंचाची निंदा करू लागलात आणि आमची स्तुती करू लागलात. तुमचा विचार काय? म्हणे देवा कळलं आम्हाला आता खरं काय आणि खोटं काय. खरं खोटं कळल्यावर शहाणा माणूस खऱ्याच्या मागे लागते का खोट्याच्या? उदाहरण देतो तुम्हाला. श्रीमंताचं घर, मोठ्याचं घर, मोठा बंगला, बापाच्या कांजीचे कपडे अंगात, 500च्या नोटाचे बंडल बापाच्या खिशात. पोरांना सांगितलं बाबा मला 2 बंडल पाहिजे. पोरग लहान होत. बापाला माहित होतं याला 100 रुपये सांभाळायला जमत नाही. 2 बंडल म्हणजे लाख रुपये झाले ना. लाख रुपये सांभाळण्याच्या योग्यतेचं पोरग नाही. पण पोरग हट्टाला पेटलं. पैसे दिले नाही ना मी जेवत नाही काहीच नाही. शेवटी बापाचा नाविलाज झाला. बाप मार्केटमध्ये गेला. 200 रुपयात 500चे 2 नोटाचे बंडल आणलेत. किती रुपयात? 200 रुपयात 500चे किती नोटाचे बंडल झाले? 2 बंडल आणले. बाळ्या हे घे. पोरग खुश. जेवण घेऊन केलं. पोरगे बाप जसा बसते मांडीवर मांडी मारून, पोरगे दारात बसलं. पोराला बोल ए बाळ्या इकडे, हे पिंट्या इकडे, मांडी घाल मांडी घाल, इकडे इकडे इकडे. त्यानं नोटा काढल्या. बाप जसा वाटवतात हे घे तुला वडा पावला, हे घे तुला मिसळ पावला, हे तुला कशाला देऊ, घे राजा नंतर दे बरं कीर्तन झाल्यावर, मी आता दिलेलं लक्षात ठेवणार आहे. हे घे तुला काय भजाला घे बरोबर भजाला, तुला कशाला पाहिजे रे बाबा. अशा ते वाटता वाटता 1 नोट पोराच्या हातातली सुटली आणि ते बाजूला पडली. पोरायचं खेळणं चाललं. तेवढ्यात दारात भिक्षुकाला ओम भोवती भिक्षाम दे आलक पुकारला. आणि पुकारल्याबरोबर त्या भिकाऱ्याचं लक्ष गेलं. श्रीमंताचं घर दिसते. पोरग 500च्या नोटा खेळत आणि 1 500ची नोट बाजूला पडलेली आहे. भिकाऱ्याला वाटलं एवढी भेटली तर 8 दिवस मागायचंच काम नाही. पोराचंही लक्ष नाही. भिकाऱ्याने लक्ष चुकवलेलं. ते भिकारी तिथे गेला, ते नोट उचलली आणि खिशात टाकणार. तेवढ्यात पोराचं लक्ष गेलं. आपली नोट बाजूला पडली होती. भिकारी बुवा तिथे गेलेला आहे आणि तो काहीतरी खिशात टाकते. ओरडलं पोरग आई हे भिकारी बाबा माझी 500ची नोट घेतात. आईनं घरातूनच उत्तर दिलं घेऊ दे ती खोटीच आहे. काय उत्तर दिलं आईनं? घेऊ दे ती काय. मग आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, उत्तर जरा जाणीवेनं द्या. मग त्या भिकाऱ्याने ती नोट खिशात टाकली असेल का खाली टाकली असेल? उत्तर जरा हुशारीनं द्या. म्हणलं अंगलट येणार नाही असं द्या. खिशात टाकली. खोटी ठरल्यावर त्यानं खिशात टाकली असेल का खाली टाकली असेल? का खोटी आहे म्हणून. म्हणजे खोटं कळल्यावर माणसाने काय केलं पाहिजे? तुम्ही आता खोटं कळल्यावर काय केलं पाहिजे? टाकलं पाहिजे. तुकोबरा म्हणतात आम्हाला तेच कळलं. लटिका व्यवहार सर्व संसार वायर धार हरिवेन फलकट तो संसार येथे सार भगवंत. देवा हे आम्हाला कळलं म्हणून देवा आता आम्ही एक ठरवलं. तुका म्हणे तूच खरा ये र वाहुगा पसारा. आता देवा आम्ही तुला सोडणार नाही, तुझा पक्ष सोडून जाणार नाही. देव म्हणे जमणार नाही.
मागून भरपूर पक्ष प्रवेश होणार आहे आणि मागून आले त्यांना पद द्यावं लागतील ना, मंत्रीपद. तुम्ही जर जागा आडून धरल्या तर कस काय, म्हणून तुम्हाला ते पद सोडावं लागतील, बाजूला जावं लागेल. देव तुकोबारा म्हणे नाही आता नाही जाणार. देव म्हणे तसे गेले नाही ना, तुम्हाला ढकलून लावू, पक्षातून काढून टाकू. देवाने तुकोबाराने सांगलं, देवा हा जर तुझा निर्णय असेल तर आमचाही निर्णय आहे. तू जरी आम्हाला ढकलून लावलं तरी आम्ही तुला सोडणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता 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 आम्ही नवजो दवडीता आम्ही नवजो दवडीता आम्ही नवजो दवडीता आम्ही नवजो दवडीता नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे आम्ही नवजो दवडीता आम्ही नवजो दवडीता आम्ही नवजो दवडीता आम्ही नवजो दवडीता आहे देखले ते मिळे आहे देखले ते मिळे आहे देखले ते मिळे आहे देखले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग ते सोहळे भोग सुखा भोग सुखाचे सोहळे 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 रा, आ, रा, आ, रा, आ, हाय रे, आ, रा, आ, रा, आ,
कुमारी गोपाळ कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी प्रसंग आहे. आणि काल्याच्या प्रसंगात देवाच्या चरित्राचा उच्चार करावा लागते का जे चरित्र देवाने गोकुळात केलेलं आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे का त्या चरित्राचा उच्चार करा कारण देवाने तिथं काला केला आणि ते उच्चारण्यासारखंच आहे आचरण्यासारखं नाही जन्माला आल्याबरोबर हा बाबा बोलला आपल्याला बोलायचं जमल का हो? कल्पना करा आपण बोललो तर आपल्या घरच्यांना काय केलं असतं आपलं कीर्तनात सांगण्यासारखं नाही भूत मरून टाकून दिलं असतं बरं बोललेल्या लहान बाळाला जन्माला आलेला पोरग बोलल्याबरोबर त्याच्यावर विश्वास करतो का त्या शब्दावर पण त्याच्या आई वडिलांनी विश्वास केला का ते चरित्र म्हणूनच आलं का लक्षात जन्माला आले कारागृहात जन्माला आल्याबरोबर सांगितलं बाबाला उठला इकडं तिकडं ठेवा नंदाच्या घराला मज नेई तिथं ठेवा माया उपजली जेथे ठेवी मजा आणि येथे तिथं ठेवलं मायला आणलं मायेचा आकांत चालू झाला रडे माया करी आकांत नामा मने उठले दूध धावत धावत आले कंसाला सांगितलं कंस धावत आला तुला मारणारा जन्माला ते दूताने सांगितल्याबरोबर कंस भयभीत झाला आलेला त्याने पाहिलं उचललं हातात घेतलं भिरकावलं सुटली त्या अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं त्याची दहशत निर्माण झाली त्यांना तातडीची मीटिंग बोलावली आणि मग त्याच्यातही राखीव होत सीट आरक्षण 33% ते उठली ते म्हणे टीजभर काट्याची एवढी भीती का बाळगतो लहान बाळ मारण्याचा विडा उचलला पुतणीनं आणि ती निघली लहान लहान बाळ मारत निघली नामा म्हणे आली नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगना स्वरूप सुंदरा देवांगना स्वरूप सुंदरा देवांगना ती देवांगना नव्हती मग देवांगना का म्हणलं होतं तिला नामा म्हणे आली नंदाची देवांगना कोणाला म्हणतात अंगना म्हणजे स्त्री देव स्त्री तिला देवांगना म्हणतात मग ती देवांगना नव्हती तिला देवांगना का म्हणलं नामदेव महाराजांनी त्याचं उत्तर असं आहे ती देवांगना नव्हती पण तिनं देवांगनेसारखं रूप धारण केलं होतं पुतना बालघातनी राक्षसी होती पुतना पण तिनं देवांगनेसारखं रूप धारण केलं म्हणून देवांगना तिला म्हणलेलं आहे नामा म्हणे आली नंदाच्या घरा स्वरूप सुंदरा देवांगना त्या यशोदीला सांगलं का ग बाई तुला बाळ झालं पण तू कोण आहे कुठून आलीस कशासाठी आली म्हणजे नंदाला बाळ झालं ते पाहायला आले म्हणजे तू कोण आहे म्हणे मी नंदाची बहीण आहे तुझ्या लग्नाच्या आधी माझं लग्न झालं ते तिकडे अफगाणिस्तानात देण्यात आलं त्याच्यामुळे इकडं काही येणं नाही झालं विजाच भेटलं नाही आता भावाला बाळ झालं म्हणून पाहायला आले आणि मग तिनं विचारलं का ग बाई पोरग आत्ताच स्नान घातलं नाहू घातलं पोरग झोपलं पाळण्यात ते पाळण्यातूनच म्हणते आपल्याला कसं कळत नाही ओरिजिनल दुकानदार बोहनीचं गिऱ्हाईक वापस करत नाही म्हणून
त्यानं रडणं चालू केलं. पोरग तर रडते तू म्हणते झोपलं. बाई कामं भरपूर पडले, जा पोराला घे. ती पोराच्या जवळ आली. पोरानं तिला पाहण्याच्या आधी डोळे लावले. डोळे का लावले? डोळे का लावले? त्याचे 36 कारण आहे. डोळे का लावले? घड्याळ पुढे गेलं सांगत नाही कारण आता. डोळे का लावले? ते पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, अशा अपवित्र बाईचं दर्शन घेऊ का म्हणून डोळे लावले. देवान डोळे का लावले? खायला आलो दही दूध, खाव काय लागत आहे? विष. विष खाण्याची सवय आपल्याला नाही, विष खाण्याची सवय त्यांना आहे. कोणाला? भोले बाबाला. डोळे लावून त्यांची प्रार्थना केली म्हणून डोळे लावले. देवान डोळे का लावले? देवाच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहेत. त्यांनी विचार केला यानं विष खाल्यावर आपलं कसं होईल, त्यांना अभय देण्यासाठी डोळे लावले. देवाने डोळे का लावले? देवाने विचार केला ही पुतना मला स्तनपान द्यायला आली. स्तनपान देण्याचं काम कोणाचं असते? आईचं असते. ज्या अर्थी मला स्तनपान देणार त्या अर्थी माझी आई होणार. पण हिनं कोणतं पुण्य केलं? तिच्या मागच्या जन्माचा धांडोळा काढण्यासाठी देवाने डोळे लावले. देवाने डोळे का लावले? पण हिला कोणती गती द्यायची याचा विचार करायचा म्हणून देवाने डोळे लावले. अशी असंख्य कारण आहेत. शेवटी पुतणीनं उचललं, स्तनाला लावलं, देवाने विष ओढलं, दूध ओढलं, पंचप्राण ओढणं चालू केलं. ती कासावीस झाली. सा मंच मंच कृष्णा मला सोड, मला सोड. ते म्हणे आधीच आपण कोणाच्या नादी लागत नाही ना, आपल्या नादी लागल्यावर त्याला सोडत नाही. तिला मुक्तच केलं महाराज. असे काग वगैरे ठामावले. बाळपणी थोडा मोठा झाला. असे गोपाळ तयार घेतले सगळे. अशीच गोपाळ संघटनाच तयार केली, चोरी मंडळाची संघटना. तुम्ही चोऱ्या करता का? नाही नाही काही कामाची नाही तुम्ही, कधीच केली नाही का? खरं सांगा बरं. साखर कधीतरी खाल्ली असेल ना उघडून डब्यात? नाही खाल्ली? हात दाखव, मला भविष्य कळते, मी भविष्यकार आहे. खाल्ली नाही तुझ्या साखर? मग तेच म्हणतो ना. अलग लक्षात. कधीतरी काहीतरी घरातल्या डब्यातलं आई नसते वेळेस काढून, अलग लक्षात. आणि मग हे ते चोरी मंडळाची स्थापना, अशी संघटनाच तयार केली. कृष्ण बाळ गोपाळ चोरी मंडळ. मग चोऱ्या चालू झाल्या, सगळे एकत्र होते. त्यात पेंध्या जरा आगाव होत. पेंध्या ते म्हणे या कृष्णाचं कशाला ऐकायचं? दोन गोष्टी जमल्या पाहिजे, चोरी करायला जमली पाहिजे, चोरी दाबाय जमली पाहिजे. पक्ष काढायला का दुसरं लागते का? दोनच घटना लागतात. भ्रष्टाचार करायला जमला पाहिजे, दाबाय जमला पाहिजे. याच्या नादी कशाला लागायचं? कृष्णानं सांगायचं गोपाळाला चोरीला जायचं, आता लावा डोळे. घरात घुसायचं झालं का? गोपाळाने विश्वास करायचा, डोळे लावायचं. पेंद्या म्हणे आत जायचं कळलं पाहिजे, बाहेर निघायचं कळलं पाहिजे. लावा डोळे म्हणल्यावर त्यानं असं केलं. एक दिवस तोंडावर हात ठेवला आणि बोटाच्या पटीतून पाहू लागला. देवानं आत तर बरोबर नेला, आत नेला. त्या दिवशी जरा त्याच्यावर प्रेमही जास्त दाखवलं. ज्याची जिरवायची ज्याला जास्त खाऊ घालावं लागते. हा नियम आहे, आजचा नाही, जुनाच नियम आहे. ज्याची जिरवायची त्याला अधिक खाऊ घालावं लागते. असं खाऊ घातलं पेंध्याला पार नको नको पर्यंत आकंठ ऐकून हात टाकला, इथं लोणी लागायचं महाराज. एवढं पेंध्यानी खाल्लं, पोट भरले. गोपाळानं सांगलं लावा डोळे. सगळ्या गोपाळानं डोळे लावले. पेंध्याला वाटलं आत यायचं कळलं, बाहेर पडायचं कळलं का याला राजीनामा, उद्या स्वतंत्र पक्ष. लावडत त्यानं पुन्हा असंच केलं. यानं आत तर बरोबर नेलं, पण बाहेर काढतोस अर्धाच पेंद्या बाहेर काढला. बेसमेंट आतच ठेवलं. पेंद्या अटकलं ना, आणि अटकल्यामुळे त्यानं पाय झाडणं चालू केलं. त्या बाईची उतरण गवळणीची अशी लावलेली, आणि पाय उतरणीला लागला. धप 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 आवाज आला. तिला जाग आला, म्हणजे सध्या गोकुळात चोऱ्या चालू आहे, आपल्याच घरात चोर आहे बरं. ती डायरेक्ट इकडं तिकडं गेलीच नाही, डायरेक्ट मुसळाकडे गेली. मुसळ उचललं आणि उतरंडीकडे धावत गेली. तिला चोर सगळा सापडला नाही, अर्धा सापडला. त्याने अर्धा तर अर्धा. तिनं असे पाय पकडले महाराज, अशी आडदांड आगड बंब होती बिचारी. तिनं जे मुसळ उचललं का महाराज असं टाकलं त्याच्यावर. पाय धरलेले उचललं मुसळ, टाकलं त्याच्यावर. कुतना मेलो रे धाव रे, कुतना मेलो रे धाव रे. कसे का तेवढ्यात कृष्ण म्हणे का रे सगळे आले, सगळे आले. म्हणे देवा पेंध्या दिसत नाही. आणि आवाज मग पेंध्याचाच दिसतो. त्यानं एवढं बाहेर काढला होता आणि एवढा हात कमरेपासून आत ठेवलेला होता. झेप मुसळानं झोडला तिनं. कृष्ण समोर गेला. म्हणे का रे पेंड्या असं का झालं, असं का झालं? डोळे व्यवस्थित लावले होते का? जाते वेळेस अर्धवटच, येते वेळेस तसेच.
म्हणे का? म्हणे उद्या स्वतंत्र पक्ष काढण्यासाठी. आपल्याला अविश्वास, आपल्याला अविश्वासाचं ठर, आपल्याकडे राहून दाखवशील पुन्हा? म्हणे कृष्णा मधात काय चालू आहे बाहेर सांगणं चांगलं नाही. अशी तिंबून तिंबून तिनं मोकळं केलं, मला चटकन बाहेर काढ. म्हणे पुन्हा अविश्वास दाखवशील का? म्हणे नाही. देवाच्या सत्तेवर जो अविश्वास दाखवतो देव त्याची पटपजीती करतात. लक्षात आलं. म्हणे आता लाव डोळे. डोळे लावले, पेंद्याला बाहेर काढलं. अशा असंख्य लीला केल्या. एक दिवस म्हातारा दारात झोपलेलं गेला आणि ताकाचा डेराच त्याच्यावर फोडला. ताकाचा डेरा फोडल्यावर गवळणी आली. म्हणे तिसरी आली धावत. बाई काय केली मात? इथे धावत धावत आले आणि ताकाचा डेरा म्हाताऱ्यावर. म्हणे म्हातारा इतकं चांगलं, आमचं काय सांगू? काय विशेषता? म्हणे आमच्या गावात वर्षातून एकदाच सप्ताह होते, पण म्हातारं घरात कोणाला चप्पल घेण्याचं कामच ठेवत नाही, इतकं म्हातारं चांगलं. आलं नाही तुमच्या लक्षात? सगळ्याच्या पायाचे माप म्हाताऱ्याला पाठ आहेत. इतकं म्हातारा चांगलं. ताकाचा डेरा त्याच्या डोक्यावर फोडला. हे सगळ्या गवळणी गाराणी यशोदेला सांगू लागल्या. महिला मंडळाच्या अध्यक्ष होत्या गंगू काकू. अगं म्हणे तुम्ही भोळ्या ग, तुमच्याकडे चोरी करायला येतो, आपल्याकडे कृष्ण येत नाही, आपल्या नादी लागत नाही कृष्ण. आपल्या घरी येऊन दाखवा, त्याला पकडून नाही दाखवली तर नावाची गंगूबाई नाही. नुसती बोलली नाही, तिनं मिशून असा पीळ दिला. असा गुप्तचर संघटनेचा सदस्य होता बारका. त्याने पाहिलं. म्हणे कुतना कुतना. म्हणे काय? आज महिला मंडळाची मिटिंग झाली. मग आपलाच विषय गाजला. परवा चोरी केली, त्याच्या परवा केली, ते केले, सगळं सांगितलं. आणि म्हणे सगळं जाऊ दे देवा, ते गंगू काकू नाही का? म्हणे तिचं काय? तिचं काय? अरे म्हणे ते महिला मंडळाचे अध्यक्ष गंगू काकू. तिचं काय? म्हणे तिनं सांगितलं, अगं तुम्ही भोळ्या ग म्हणून तुमच्या घरी चोरीला येतो, आपल्या नादीच कृष्ण लागत नाही, आपल्याला घाबरतो कृष्ण. आपल्या घरी चोरीला येऊन दाखवावं, त्याला पकडून नाही दाखवलं तर त्याला नावाची गंगूबाई नाही. म्हणे कृष्णा ओपन चॅलेंज दिलं, निस्ती बोलली नाही. मग तिनं मिशून पीळ दिला, मिशून पीळ. देव म्हणे तिचा घर नंबर, वार्ड नंबर, गल्ली नंबर, म्हणे सगळा पत्ताच आणला. म्हणे आज रात्री तिच्याच घरी मुक्कामाला जायचंय. तिनं हातात मुसळ घेतलं. 1 वाजेपर्यंत घराला पहारा दिला. पण नेमकी 1 वाजता खुर्चीवर बसली, दारात ठेवलेली होती. असं मुसळ घेतलं ना, असं डोकं टेकवलं, लगेच डोळा लागला. आणि तेवढ्या संघटनेला तेवढीच पाहिलं ना, आत घुसले. संघटना आत गेली. यथेच्छ दैदूत खाल्लं, मंथनी फोडल्या. सगळ्या गोपाळांना बाहेर काढलं ना. असं ज्यानं पाहिलं होतं ना त्याचा हात धरला. एका हातात लोणी घेतलं कृष्णानं. ती झोपलेली होती, गाढ झोप लागली तिला. मग त्यानं विचारलं कृष्णानं, का रे येणं उजव्या मिशून पीळ दिला होता का डाव्या मिशून दिला होता? म्हणजे देवा येणं उजव्या मिशून पीळ. म्हणजे तिनं 60च्या अंशात पिळली का 90च्या अंशात का पुरी 120? म्हणजे देवा लई जोरात पिळली रे तिनं मिशी. देवानं बरोबर त्या लोण्याला मिशीचा आकार दिला. ते लोणी बरोबर तिच्या मिशीच्या जागी जाऊन चिटकलं. ते पांढरं होतं. त्यानं मंत्र बदलला, ते काळं बोर झालं. रात्र निघून गेली. तातडीची मिटिंग देवाने बोलावली. म्हणे उद्या सकाळी बराबर गंगू काकूच्या दारापासून आपल्या वाड्यापर्यंत एक सोंग येणार आहे. ताटाचे बँड करायचे, पानाच्या पिपाण्या करायच्या, आणि काही गोपाळ घोषणा द्यायला मोकळे पाहिजे, अशी संघटना होती. सगळे तयार झाले. महाराज सकाळ झाली. 5 वाजता उशकाल. गाई हंबरू लागल्या. हिला जाग आला. पाहते तर काय, जाग आल्यावर घरात दह्या दुधाचा सडा पाहिला. तिला लक्षात आलं आपल्या घरात चोरी झाली. तिला वाटलं मी काल तिकडे गेले होते मीटिंगला म्हणून मला झोप लागली असेल, पण हे कुठे गेले होते? ती मुसळ घेतली, बेडरूम मध्ये शिरली. मुसळ उचललं आणि एक त्याच्यावर टाकल्याबरोबर त्याला जाग आला आणि तो पुढं पाहू लागला. हे तर आपलीच रंबा दिसते. तिने झालं काय? जय देवी, जय देवी, जय माझी बायको, तू जे जे म्हणशील ते मी ऐकू. अगं झालं काय? तो तिच्याकडे पाहून हसू लागला. ते म्हणे का मुसळ खाल्लं तरी हसता? म्हणे मुसळ दररोजच आहे, तर आजचं रूप काही वेगळंच आहे. त्यानं आरसा आणला आणि तिच्या पुढे धरला. महाराज तिला तिथं काळं काळं दिसलं. तिनं असं ओढायचा प्रयत्न केला. त्यानं कोणतं फेविकॉल लावलं होतं देवजाने. अशी आग झाली, पण निघलं काय नाही. आणि आता काय हे झालं काय? एवढंच नाही, घरात चोरी झाली. मग त्यानं विचारलं काल कुठं गेली होती का? नाही, महिला मंडळाची मीटिंग होती बचत गटाची, त्याला गेली होती. हो म्हणे मग आता काय? आता काय? म्हणे निस्ती गेली होती का काही विषय हाताळला? म्हणे सध्या गोकुळात चोऱ्या चालू आहे, तेच विषय हाताळला. म्हणे निस्ता विषयच हाताळला का? कोणाचं नाव घेतलं? कोणाचं नाव घेतलं का? म्हणे घेतलं. म्हणे कोणाचं? म्हण 3 नंदाची या पुरे आजी चोरी केली खरी. म्हणे सगळ्याचे नाव घ्यायचे, त्याच्या नादी लागायचं नाही. म्हणे त्यानं केली नाही का? म्हणे त्याच्याशिवाय तो होत नाही, पण त्याचं नाव घ्यायचं नाही. आणि मग असं म्हणल्यानंतर म्हणे आता काय? आता काय?
आता काय त्यानं ब्लेड आणलं, जिलेटचं काढण्याचा प्रयत्न केला, एकही केस अटकत नव्हतं. त्यानं माचीस घेतली, पेटवण्याचा प्रयत्न केला, ओठाला जाळ लागला, पण मिशी काय भेटत नव्हती महाराज. त्यानं चिटकवलेली होती. त्याने आता काय म्हणे, त्यालाच विचारलं पाहिजे सोल्युशन काय ते. दार उघडलं, जसे बाहेर आले संघटना हजर, ताटाचे बँड चालू झाले, पाण्याच्या पिपाण्या चालू झाल्या, आणि अर्धे गोपाळ घोषणा द्यायला मोकळे, अर्धी मिशी जिंदाबाद, अर्धी मिशी जिंदाबाद घोषणा चालू झाल्या. लोक बाहेर येऊन पाहू लागले, आणि पुन्हा पुन्हा गोपाळ ती डोक्यावर पदरामागं तोंड लपवायची, पोराने उडी मारायची, पदर बाजूला करायचा, अर्धी मिशी पाहिजे म्हणे, अर्धी मिशी. पोर असे चिडू लागले. चिडत 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 नंदाच्या दारात आली, आवाज दिला, यशोदे. यशोदा बाहेर आली. म्हणे, का ग ओरड आहे, काय झालं, नवऱ्यानं तुला मारलं का? म्हणे, तो काय मारतो, आताच त्याच्यावर मुसळ टाकून आणला. ओरडते कशासाठी? म्हणे, जरा मला पाहणं. म्हणे, तुला पाहायला काय, तू नवी नवरी आहे का गोकुळात, काय पाहायचं? यशोदेनं कंदील धरला आणि पाहिलं तर तिला मिशी दिसली. म्हणे, का ग रात्री काय नाटक कंपनीत काम करायला गेली होती का काय? नाही ग. तेवढ्यात कृष्ण उठला आणि घराच्या गच्चीवर उभा होता. तिचा आवाज गेल्यावर कृष्ण उठला. त्याला माहित होतं घरी काय येणार आहे सकाळी सकाळीच आपल्या. ते अशी डोळे चोळत होता. हिनं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं हिच्याकडे पाहिलं, त्यानं डोळ्याचा हात असा असा चालू केला. पण यशोदे पा 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 पा, कृष्णाकडे पहा. कृष्णानं यशोदेनं पाहिलं का दोन्ही हात डोळ्यावर न्यायचा, आणि हिनं पाहिलं का असं असं करायचं. यशोदे पहा. अगं झालं काय? एकदा म्हणते मला पहा, एकदा म्हणते कृष्णाला पहा. म्हणे, यशोदे रात्री आला मिशी चिटकून गेला. आई म्हणे, पहा कशी आळ घेते. मला अंधाराची किती भीती वाटते तुला माहित आहे ना, मी बाहेर पडतो का अंधारात, तुला उठवल्याशिवाय बाहेर जातो का? आता लहानच बाळ होतं. यशोदेचा विश्वास होता. यशोदा धावूनच गेली तिच्यावर. तुम्ही घरच्या 12 घे, तुम्ही ठाईच्या ओढाळा घे, तुम्ही लपून याची गोटी घे. यशोदा भांडू लागली, काय ना अशी मिशी पिळायची, अशी मिशी पिळायची, दंड ठोपटायची महाराज. ती अशी चिडायची, वैतागायची. यशोदे पहा कसा चिडवतो, पहा कसा चिडवतो. आणि मग असं करता करता म्हणे, किती वेळचं आता हे तरी चिडवायचं, किती 12:30 चाललं गड्या. म्हणे मग म्हणे, कृष्णा हे काय लावले रे बाबा, काय चिटकवलं? त्याने, आपल्याला माहित नाही बाबा. म्हणजे तुझ्याशिवाय याचं पाणी हलत नाही, जगतातलं पाणी तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही, सांग बाबा काय लावलं? ती म्हणे, ती महिला मंडळाची मीटिंग. आपलं नाव घेशील? म्हणे, याच्या नंतर कधीच नाही. म्हणे, ते अध्यक्षपर भाषण, अध्यक्ष होत्या भाषण. ते म्हणे, हे राजीनामाच घेते हातात. राजीनामा दिला. अभिमान गलित झाली. देवाने कृपादृष्टी टाकली, मिशी गळून पडली. यशोदा म्हणते, हा ब्रह्मविद्येचा जनित आहे. तुम्ही याला धरण्याची विचार करता, हा कसा येईल तुमच्या हाताला? हा ब्रह्मविद्येचा जनित आहे. तुम्ही याला धरू पाहता गे, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. याचा अर्थच आहे, अहंकारानं देवाला जो धराय जातो, देव त्याची फटफजिती करतो. देव त्याच्या हातात येत नाही देवा. मिशी म्हणजे अहंकार आहे. मिशी या शब्दाचा अर्थच आहे अहंकार. देवाने तिच्यावर कृपादृष्टी टाकली, तिचा अहंकार निवृत्त केला. देव कृपा करतो म्हणजे करतो काय? देव कृपा करतो म्हणजे तिकीट लागते, आकडा लागते, असं काही होते का? नाही. देवाची खरी कृपा जर काय असेल तर देव आपल्याला विकार रहित करतो. ही देवाची खरी कृपा आहे. विठ्ठल. विकारातून वृत्ती बाहेर येऊन भगवान परमात्म्याच्या चिंतनात वृत्ती लागली. हीची प्रभूची खरी दया. नव जावा वेळ वाया, आपला वेळ चिंतनाशिवाय जाऊ नये, ही देवाची खरी कृपा आहे देवा. आणि ही देवाने तिच्यावर कृपा केली. अशा असंख्य लीला केल्या, आणि शेवटी घरातच चोरी केली. यशोदेच्या लक्षात आलं पोरग घरात ठेवण्यासारखं नाही. यशोदे सांगलं, उद्या उठायचं आणि रानात जायचं. गाई गोपाल यमुनीच्या तटी, हो गाई गोपाल यमुनीच्या तटी तटी, येथे पाणी या मिळून जग जेती, येथे पाणी या मिळून जग जेती. गाई गोपाल यमुनीच्या तटी, गाई गोपाल यमुनीच्या तटी, येथे पाणी या मिळून जग जेती, येथे पाणी या मिळून जग. देवाने सांगितलं, सच्च्या कार्यकर्त्याला कुठेही टाका ना, काय हरकत आहे, इथं कार्य करायचं ते तिथं करू. वनात गेले. लहान लहान गोपाळ घेऊन देव गेले. गायी चारल्या वेगळ्या. फेरत बन बन गाऊ चरावत कहे तू कया बंधूल करी लिहिले हात. असं करता 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 गोपाळने सांगलं, देवा बस झाला आता खेळ. खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. खेळ खेळले. कोणकोणते वेगळे सामान्य नाही. हमामा भुमरी एकी बेकी आटापाट्या
हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा रे गावा रे राजे गावा रे गावा हमामा अशी खेळ खेळले बर का गोपाळे आता थकले आहेत बर का पण खऱ्या अर्थानं असे मर्दानी खेळ लुडो नाही कॅरम नाही हा मोबाईल गेम नाही ही गेम घालून टाकतात हँग करून टाकतात आपल्याला पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मर्दानी खेळ खेळले शारीरिक व्यायाम झाला कष्ट झाले आज मातीचा ना आपला संबंधच राहिला नाही घरात फरशी आहे आणि काय मातीचा संबंध शरीराशी आला पाहिजे तेव्हा शरीर चांगलं राहते देवा आज मातीचा संबंधच नाही कुठं महाराज म्हणून असे पटांगण पूर्वी राहायचे खेळायचे खेळ खेळले पाहिजे आजही म्हणून खेळ मंत्रालय स्वतंत्र आहे सरकारचं खेळच शिकवण्यासाठी खेळासाठी अनुदान खेळासाठी पण खऱ्या अर्थानं पाहिजे असे मर्दानी खेळ देवानी खेळले गोपाळ म्हणे देवा आता भूक लागलेली आता बस झालं खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख प्रपंचाची भार खांद्यावर आहे सुखाची भूक पोटाला लागली आता खेळात काही सुख नाही आता खेळ मोडला पाहिजे देवाने सांगितलं काय हरकत नाही माझी जशी शिदोरी आहे तशा शिदोरी आणा देवाने गोपाळने सांगितलं आमचं घरी कोण आहे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी माझं पाया वेगळे आता घरी कोण आहे आमचं देवाने सांगितलं तुम्ही फक्त तुमची अविद्या नावाची उपाधी टाका कुठंच तर रूपानं या मी माझी माया उपाधी टाकतो केवळ रूपानं येतो अशा देवाने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं काला हा सामाजिक ऐक्याचा काल आहे इथं भेद नाही देवा वारकरी संप्रदायात सगळ्यांना एक केलेला आहे हा संप्रदाय सर्वश्रेष्ठ संप्रदाय होण्याचं कारण तेच आहे या संप्रदायात कोणताच भेद नाही भेदाभेद भ्रम अमंगळ अशा प्रकारचा हा संप्रदाय सगळ्यांना एकत्र केलं सगळ्या गोपाळांचा काला एकत्र केला त्या शिदोऱ्या एकत्र केल्या कवळ हातात घेतला सगळ्या गोपाळांना एक जवळ बसवलेला आहे कमळाच्या फुलाची रचना आहे तशी गोपाळ बसवलेली आहेत लहान जवळ त्याच्यापेक्षा मोठे हातात कवळ घेतला बोटाच्या फटीत लोणचे ठेवले स्मित हास्य केलं देवानी तो प्रसाद गोपाळांच्या मुखात दिला त्याचं वर्णन शुकदेव महाराज करतात बिभ्रत विनोम ठरपटयो शुंगवेत्रेच कक्षे वामे पांडव मशृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्ये सुपद सुरोधो हास यन्नरम विश्वे स्वर्गे लोके मेषजे बुभुजे यज्ञ भोबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय जो प्रसाद देवानी गोपाळांना दिला तोच प्रसाद आज सखार महाराजांच्या कृपेनं आपल्याला भेटत आहे मी आधीच सांगून आलो देवानी एकदाच काला दिला पण संतात ते सामर्थ्य आहे ते वारंवार काला देऊ शकतात असाच काल आपल्या जीवनात प्राप्त व्हावा आणि आपल्या जीवनात खरं सुख प्राप्त व्हावं म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती आनंद आपल्या जीवनात प्राप्त व्हावा अशी सद्भावना करतो झाली सेवा त्या संतांच्या चरणी समर्पण करतो वाणीला विराम देतो मोठ्या प्रेमानं टाळी वाजून एकदा संतांचं भजन ज्ञानेश्वर मावदे मावदे माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर मावदे विठ्ठल जय नाही विठ्ठल जय जय विठ्ठल जय